औरंगाबादच्या मॉलमध्ये असं एक आगळं-वेगळं दुकान थाटण्यात आलंय। इथं चांगल्या दर्जाचं फर्निचर आणि गृहोपयोगी सामानाची विक्री केली जाते। हे फर्निचर पाहिलं असता ते एखाद्या कुशल कारागिरानं तयार केलंय असं वाटेल, पण हे सर्व साहित्य औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी तयार केलंय। दिवाळीच्या निमित्तानं या सर्व वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। कल्पकता, सर्जनशीलता, कष्ट करण्याची तयारी आहे। त्यामुळे मध्यवर्ती कारागृहामधल्या सगळ्या बंद्यांच्या मार्फत आपण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक वस्तू तयार करून घेत असतो, ज्यामधून त्यांना रोजगारही मिळतो। कारागृहातील बंदी हा नुसता गुन्हेगार नसून समाजातील काही घटकामुळे तो गुन्हेगार झालेला आहे आणि तो एक कलाकार सुद्धा चांगला आहे आणि त्याच्यात आता सुधारणा झालेली आहे। त्याचं पुनर्वसन व्हावं हे जेव्हा समाजाच्या समोर येते, या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही हा स्टॉल लावत असतो। औरंगाबादकरांनीही कारागृहाच्या या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलंय। मला वाटतं की प्रत्येकाने इथे येऊन एकदा तरी भेट द्यावी आणि इथून दिवाळीसाठी ज्या ज्या काही आवश्यक वस्तू आहेत त्या घेऊन जाव्यात। खरोखर खूप छान आहे आणि ते कैद्यांनी बनवलेलं, त्याच्यामुळे अजूनही ते कौतुक करण्यासारखं आहे की कैदी लोक सुद्धा एवढ्या छान गोष्टी बनवू शकतात। सगळ्या वस्तू अशा गृहोपयोगी वस्तू होत्या, त्या सगळ्या चांगल्या वाटल्या की कैद्यांनी त्यांच्या कलाकृतीनुसार या सगळ्या वस्तू बनवल्या। सगळ्या वस्तू आकर्षक आहेत आणि घरात वापरण्यासारख्या टिकाऊ चांगल्या वस्तू बनवल्यात त्यांनी। एरवी जेलमध्ये तयार केलेल्या वस्तूंना दर्जा असूनही बाजारपेठ नसते, मात्र अशा प्रयत्नांतून वस्तूंना बाजारपेठही मिळते आणि कारागिरांना प्रेरणाही। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।